काल माझ्या क्लिनिकमध्ये एक आजी आजोबा आले होते. दोघांनाही बऱ्याच वर्षापासून मधुमेह होता. उन्हाळा असल्यामुळे साहजिकच आंब्याचा विषय निघाला. तेव्हा त्यांनी अगदी शांतपणे सांगितलं की जेव्हापासून डायबिटीज झालाय तेव्हापासून आम्ही आंबा पूर्ण बंद केलाय. आम्ही आंब्याकडे बघत सुद्धा नाही. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला आंबा आवडतो का? तर ते म्हणले हो, खूप आवडतो. पण आता मधुमेह आहे तर काय करणार, त्यामुळे आम्ही नाही खात. जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही मधुमेह असून सुद्धा आंबा खाऊ शकता, तेव्हा तुम्हाला सांगते त्यांच्या चेहऱ्यावरती मला इतका आनंद दिसला आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अशी एक चमक दिसली की मी तो क्षण विसरूच शकणार नाही. त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं की आंब्याविषयी आपल्या मनात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज जरा आपण आज समजून घेऊयात, नाहीतर आपण आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या आनंदाला सुद्धा मुकू शकू. त्यामुळे जर का तुम्हाला आनंदाने जगायचं असेल तर हा व्हिडिओ जरूर बघायला हवा. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आंबा ह्या फळाबद्दल आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत आणि ह्या गैरसमजांचा उगम कुठून झाला हे खरं तर कोणालाच माहीत नाही. पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी अनेक वेळा बघते की आंबा हा सगळ्यांना खूप आवडतो, पण त्याविषयी एक थोडीशी कटुता मनामध्ये असते जेव्हा त्या व्यक्तीला मधुमेह असतो किंवा वजन कमी करायचं असतं. तर चला आज आपण असेच 5 गैरसमज बघणार आहोत जे या निमित्ताने तुम्ही मनातनं पूर्ण दूर करायला हवेत. पहिला गैरसमज तुमच्या लक्षामध्ये आलाच असेल की मधुमेहींनी आंबा खाऊ नये. हा खूप मोठा गैरसमज आहे आणि मला वाटतं सगळेच मधुमेही हे फॉलो करतात. पण खरं बघायला गेलं तर आंबा हे फळ असं आहे की त्यामध्ये उत्तम प्रमाणात फायबर्स आहेत. आंबा खाऊन खूप वेगाने साखर वाढत नाही. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा साधारण 55 ते 60च्या दरम्यान आहे. त्यामुळे प्रमाणामध्ये आंबा खाल्ला तर मधुमेही आंबा नक्कीच खाऊ शकतात. फक्त मधुमेहींनी आंबा खाताना तो कधी खायचा, किती खायचा आणि कसा खायचा ही त्रिसूत्री लक्षात ठेवली पाहिजे. त्यासाठी माझा मागचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघायला हवा. त्यात मी मधुमेही आणि आंबा या विषयावरती खूप सविस्तर मार्गदर्शन केले. चला दुसरा गैरसमज बघूया, तो म्हणजे आंबा खाऊन वजन वाढतं. आता यामागचं तथ्य काय असावं? खरं तर आंबा हे फळ ठराविक काळच मिळतं, म्हणजे वर्षभर आंबा मिळत नाही. उन्हाळ्यातले 1-2-3 महिने आंबा मिळतो. त्यामुळे काही जणांच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं की आंबा जास्त खाल्ला जातो किंवा आंबा खाताना त्याच्यामध्ये साखर घालून रसामध्ये किंवा तूप घालून खाल्ला जातो. आंबा खाताना त्याच्याबरोबर नेहमीपेक्षा जास्त पोळी खाल्ली जाते. या सगळ्या गोष्टींमुळे आंबा खाऊन वजन वाढू शकतं. पण ह्याला आंबा जबाबदार नाहीये. ह्याला जबाबदार आहे त्याच्याबरोबर खाल्ले जाणारे इतर घटक, म्हणजे साखर, तूप किंवा इतर तळलेले पदार्थ किंवा अतिरिक्त प्रमाणात घेतलेली कर्बोदकं पोळीच्या फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे आंब्याला नावं ठेवून चालणार नाही. आंबा तुम्ही मर्यादित प्रमाणात खाल्लात आणि तो योग्य पद्धतीने खाल्लात तर आंबा खाऊन वजन वाढायचं काही कारण नाही. इतर फळांप्रमाणेच तेही एक फळ आहे आणि जसं आपण म्हणतो की रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश असला पाहिजे, तसंच तुम्ही आंब्याचा समावेश हा रोजच्या आहारामध्ये सुद्धा करू शकता आणि तुमचं वजन आटोक्यात ठेवून सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्यासाठी माझा अजून एक व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. त्याच्यात मी सांगितलं की आंबा कसा खायचा, म्हणजे कापून खाणं अधिक चांगलं का रस खाणं अधिक चांगलं, या बाबतीत तुम्हाला टिप्स माझ्या या व्हिडिओमध्ये जरूर मिळतील. चला वळूया पुढच्या गैरसमजाकडे. तिसरा गैरसमज म्हणजे आंबा खाऊन चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा हीट वाढते. खरं तर आंब्यामध्ये आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असे घटक आहेत, जसं की व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे. डोळ्यांसाठी सुद्धा हे घटक चांगले आहेत. त्याच्यामुळे एकूणच आपली त्वचा, केस, डोळे ह्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आंबा मदत करतो. त्यामुळे आंबा खाऊन पिंपल्स येतात किंवा हीट वाढते याच्यात खरं तर काही तथ्य नाही आहे.
एक गाईडलाईन छोटीशी लक्षात ठेवायला हवी की आंबा खाण्यापूर्वी तो एक अर्धा तास साधारण पाण्यामध्ये बुडवून ठेवायला हवा आणि त्यानंतर तुम्ही आंबा खाल्ला तर त्यातले जे काही त्यातला चीक असतो किंवा त्यातले काही जरा पचायला जड असे घटक असतात ते हलके होतात आणि आंबा हा सहज पचू शकतो आणि त्यामुळे हीट किंवा पिंपल्स येण्याचं काही कारण नाही. पुढचा महत्त्वाचा गैरसमज म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पुन्हा हा गैरसमज कुठून निर्माण झाला हे कळायला काही मार्ग नाही, पण कदाचित कोणाला तरी आंब्यानंतर पाणी पिऊन त्रास झाला असेल आणि मग त्यांनी एकाला 1, 2, 3, 4 असं करत करत हे वाढत गेलं असेल. पण आंबा आणि पाणी ह्याचं पण खरं तर एकमेकांशी काही त्याच्यात काही शत्रुत्व आहे किंवा त्यांचे एकमेकांची काही युद्ध होतं आतमध्ये पोटात गेल्यावरती, असं काही नाही आहे. त्यामुळे आंबा खाऊन त्याच्यानंतर पाणी घेतलं तर काही हरकत नाही आहे. पुन्हा लक्षात एकच आपल्याला ठेवायचं आहे की मॉडरेशन इज द की. आंबा पण मर्यादित प्रमाणात खायचा आहे, पाणी पण मर्यादित प्रमाणात घ्यायचं आहे. काही तुम्ही अतिरिक्त केलं तर त्याचा परिणाम होऊच शकणार आहे तुमच्या तब्येतीवरती किंवा तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच होऊ शकणार आहे. त्यामुळे आपण हे जे बोलतोय हे सगळं एका नॉर्मल रुटीनसाठी आहे किंवा एका ठराविक मर्यादित प्रमाणासाठी आहे. चला आता शेवटच्या गैरसमजाकडे वळूयात, जो खूप कॉमन आहे पुन्हा. तो म्हणजे आंबा आणि दूध एकत्र खाऊ नये. खरं तर याला सुद्धा काही शास्त्रीय आधार नाही. घरोघरी आंब्याचा रस करताना त्याच्यामध्ये दूध घातलं जातं किंवा मँगो मिल्कशेक, मँगो आईस्क्रीम हे सगळे पॉप्युलर पदार्थ आहेत आणि ते खाऊन कोणाला त्रास झाला असं ऐकिवात नाहीये. बऱ्याचदा आयुर्वेदाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात, त्यातलीच ही एक गत असावी. आयुर्वेदामध्ये सुद्धा आंबा आणि दूध हे चांगलं कॉम्बिनेशन असल्याचे पुरावे आहेत, असं मी नुकतंच माझ्या एका मैत्रिणीकडून ऐकलंय. त्यामुळे आंबा आणि दूध या कॉम्बिनेशनला घाबरायची खरं तर काही गरज नाहीये. तुम्ही हे घेऊ शकता. क्वचित प्रसंगी असं होऊ शकतं की काही जणांना आंबाच थोडा पचायला जड जातो, म्हणजे जास्त आंबा खाल्ला तर पोट बिघडतं किंवा जुलाब होतात. दुसऱ्या बाजूला असंही होऊ शकतं की काही जणांना दूध पचत नाही, दूध पचायला जड जातं. अशा व्यक्तींनी दूध आणि आंबा हे कॉम्बिनेशन टाळावं आणि इन जनरलच मग आंबा सुद्धा कमी प्रमाणात खावा. पण इतरांनी किंवा सगळ्यांनीच आंब्याला आणि दुधाला घाबरायची काही गरज नाहीये. चला, तुमच्या आता लक्षात आलं असेल की आंबा या फळाबद्दल इन जनरलच खूप गैरसमज आहेत. तुम्हीही कदाचित हे गैरसमज ऐकले असतील किंवा तुमच्या मनातही यातले काही गैरसमज असू शकतील. तर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला त्याची उत्तरं मिळाली असतील आणि हे गैरसमज मनातनं दूर करून आपलं हे राष्ट्रीय फळ आणि बहुगुणी फळ तुम्ही आनंदाने खायला सुरुवात कराल अशी मला आशा वाटते. तुमच्या मनात आंब्याविषयी अजून काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. शिवाय माझं आंब्याचे आईस्क्रीम आणि आंब्याचे फायदे तोटे या विषयावरती अजून 2 व्हिडिओज आहेत सेपरेट, तेही बघायला विसरू नका, जेणेकरून काही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं मिळायची राहिली असतील तर ती या व्हिडिओमधनं नक्की मिळतील आणि आंब्याची एक छान घरच्या घरी करण्यासारखी रेसिपी सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल. आणि जाता जाता सांगते, ह्या आंब्याच्या आईस्क्रीममुळे साखर फार वाढत नाही बरं का रक्तातली. तर जरूर ट्राय करून बघा. मी घरी ही आईस्क्रीम नेहमी बनवते आणि आम्ही हे नेहमी खातो. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. तुम्ही बनवलं तर मला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. चला, असंच भेटूयात दर मंगळवारी जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या आरोग्याविषयी, आहाराविषयी अधिक माहिती, वैज्ञानिक माहिती समजून घेऊयात आणि आपल्या मनातल्या शंका दूर करूयात. धन्यवाद.